म्हणजे स्त्रिया पुढाकार घेत आहेत, त्या नोकरी करत आहेत, व्यवसायात उतरत आहेत, व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पुढे नेत आहेत आणि मग ते करताना त्या गुंतवणुकीचा देखील विचार करतात. दर महिन्याला तिच्या हातात खर्च करण्यासाठी जे पैसे मिळतात त्याच पैशातून योग्य गुंतवणूक जर झाली तर कदाचित त्याचा बेनिफिट तिला, तिच्या संसाराला आणि तिच्या आनंदाला दोन्ही अँगलने हा होऊ शकतो. गेली 2 वर्ष क्रिशंट हा गृहिणी दिवस, होम मेकर्स डे असा साजरा करते. माहेरवाशिणीनं यावं, माहेर पण जगावं आणि आनंदाने तिला मिळालेलं गिफ्ट घेऊन घरी जावं. आणि त्या दिवशीचा कुकर हा फक्त नवऱ्यांनी लावायचा आहे, तिला कुठलंही काम करायचं नाही. सो नवरात्रीच्या निमित्ताने मला इथे सगळ्या स्त्रियांना हेच सांगायचं आहे की तुमच्यातल्या नवदुर्गा आहेतच, त्या शाबूत आहेत, तर त्यातलं 10वं पद जे आहे ती इन्व्हेस्टमेंट आणि तुमचा आनंद हा अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून पुढे या. नमस्कार. नवदुर्गेचा उत्सव छान सुरू आहे आणि कोटीच्या कोटी उड्डाणे यात सुद्धा आपण अशाच एका खास भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहोत. तुम्हाला माहितीये, आज एका गोष्टीने सुरुवात करणार आहे, जी गोष्ट कदाचित तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. मंगला गोडबोलेंची ही कथा आहे, थोडक्यात सांगते. एक कुक्या नावाचा मुलगा आईला विचारतो, फॉर्मवर बाबांचं डेझिग्नेशन काय लिहू? ती सांगते, काय CEO डिरेक्टर लिही. आईच्या नावापुढे तुला हवं ते लिही रे कुक्या, असं म्हणून ती घरात काम करायला लागते. संध्याकाळी आल्यावर बाबा विचारतात, कुक्या फॉर्म भरून झाला? बाबा हो, पण आईच्या नावापुढची जागा संपली पण तिची कामं संपली नाहीत. आश्चर्य वाटेल, पण तो मुलगा आई काय करते तर प्लंबर, डॉक्टर, इंजिनियर, वकील सगळीच्या सगळी कामं ती करत असताना जे जे वाटतं ते लिहित जातो. बाबा हसतात आणि म्हणतात, कुक्या आईचं डेझिग्नेशन लिहायचं होतं, ती घरी असते, तिच्या नावापुढे एक आडवी रेघ मार. मला असं वाटतं की एक आडवी रेघ उंबरठ्याची पण असते आणि क्षितिजाची पण असते. आपण ठरवायचं कोणत्या आडव्या रेघेवर उभं राहायचं. मला खात्री आहे की क्रिसेंटच्या या एपिसोडमध्ये ही गोष्ट नक्की समजू शकते की स्त्रिया अशा अनेक आहेत की ज्या क्षितिजावर उभ्या राहू शकतात आणि गुंतवणुकीतले अनेक पर्यायाने कायम खुले करू शकतात. भूषण दादा, याच खास एपिसोडमध्ये हा विशेष भाग घेऊन आपण आलेलो आहोत. तुझं मनापासून स्वागत. नमस्कार अनघा. मगाशी जो मी उल्लेख केला ती गोष्टच मुद्दामून घेतली होती, कारण स्त्रिया असं म्हटल्यानंतर पटकन येणारी 2 वाक्य आहेत. तुला काय कळतंय त्यातलं? किंवा तू स्वयंपाकघरातच थांब ग, तिथेच बरी. आणि काहीच नाही तर मला बाई कुठे काही कळतंय, सही कुठे करायची सांगा. तुझं मत काय? सो अगदीच असं घडतंय असं नाहीये अनघा. म्हणजे जेव्हा आपण मेट्रो सिटी म्हणजे पुणे, मुंबई सारख्या शहरांचा किंवा कलकत्ता, हैदराबाद, चेन्नई या सगळ्या शहरांचा जेव्हा विचार करतो तर इथे काही अंशी, काही प्रमाणात चित्र हे बदललेलं दिसतं. म्हणजे स्त्रिया पुढाकार घेत आहेत, त्या नोकरी करत आहेत, व्यवसायात उतरत आहेत, व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पुढे नेत आहेत आणि मग ते करताना त्या गुंतवणुकीचा देखील विचार करतात. पण हे चित्र जर आपण थोडं नॉन मेट्रोकडे गेलो किंवा B30 सिटीज आम्ही त्याला म्हणतो, ओके, अशा शहरांमध्ये किंवा अशा छोट्या गावांमध्ये गेलो तर तिथे चित्र पूर्ण वेगळं दिसतं. तिथे काय चित्र, जसं तू म्हणालीस तसं की सगळी गुंतवणूक किंवा सगळ्या प्रकारचे निर्णय हे कुटुंबातला कुटुंब प्रमुख म्हणजेच पुरुष घेतो. आणि भारत आपण यो काळापासून बघत आलेलो आहोत की पुरुष प्रधान संस्कृती ज्याला आपण म्हणतो, आपण पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहोत आणि आजही फारसं चित्र त्या ठिकाणी पालटलंय असं नाही. ओके, आता मग चित्र पालटलेलं नाहीये तर त्याची गरज आहे, ते बदलण्याची गरज आहे निश्चित. कारण स्त्रीने पुढाकार घेतला. म्हणजे आपण सावित्रीबाई फुलेंपासून ऐकतोय, म्हणजे आज आपण लेडी एपिसोड करतोय, नवरात्रीचा सण चालू आहे, उत्सव सुरू आहे आणि त्या सावित्रीबाईंना खरंच सलाम, मानाचा मुजरा की ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारं ओपन करून दिली आणि मग कदाचित आज आपण दोघं एकत्र येऊन बोलू शकतोय. ओके, सो जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा इथे विचार होणार आहे तेव्हा स्त्रीने पुढे आलं पाहिजे. पिठापासून, पोळीपासून, घरातल्या सगळ्या कामांपासून. आणि जशी तू गोष्ट सांगितली की आईची कामं संपत नाहीत, पण हे देखील आईचं काम आहे आणि ती करतीये. फक्त ती जे करतीये म्हणजे कसं आहे की ती भाजी घ्यायला जातीये तर भाजी घेताना ती 4 ठिकाणी भाजीची चौकशी करते, पैसे कसे वाचतील
याचा विचार करते, अगदी म्हणजे बरोबर. इनडायरेक्टली ती सेव्हिंगच करते. खरंय. सो ती ते ऑलरेडी करते, फक्त तिला एक पाऊल पुढे टाकायचंय आणि गुंतवणुकीचा विचार करायचा. आणि जे काही नवरा किंवा घरातला मेन कर्ता पुरुष करत असेल त्याला फक्त सही न देता किंवा त्या आहे त्या सांगितलेल्या कागदावर सही न करता 4 प्रश्न घालून त्या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायचे, जेणेकरून तिला जर भविष्यात काही अडचणी आल्या तर त्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे असतील आणि तिला तिचं आयुष्य हे सुखकर असेल. नक्की. आणि तू म्हणालास तसं दादा, की असं नाहीये की स्त्रिया ह्या बचत करत नाही. म्हणजे आपल्याकडे कायमच हे बघ, म्हणजे अगदी तिच्या भिशीपासून ते तिने ठेवणीतल्या पैशापर्यंत हे तिला करता येतच. नक्कीच. महत्वाचा भाग असा आहे की गुंतवणुकीपर्यंत तिने पाऊल टाकण्याची गरज असते, पण त्यासाठी सगळ्यात महत्वाची असते ती मानसिकता. 100%. तर ही मानसिकता कशा पद्धतीनं तिनं विकसित करायला पाहिजे, जेणेकरून तिच्या बचतीपासून गुंतवणुकीपर्यंतचा उत्तम प्रवास ती साधू शकेल? सो तिने पाऊल नक्कीच पुढे ठेवलं पाहिजे, एक पाऊल पुढे आलं पाहिजे. गरज आहे का, तर त्याची 100% गरज आहे. गरज अशा अर्थाने आहे की समजा ती स्त्री कुटुंबात घरात काम करत असेल, ती नोकरी करत नसेल किंवा ती व्यवसायात नसेल, तर तिने फायनान्शियल डिसिजन्स घ्यावेत. कशा अर्थाने घ्यावेत, तर आज आपला नवरा किंवा आपल्या घरातला कुटुंब प्रमुख हा काम करतोय, नेटानं काम करतोय, कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे आणि प्रचंड स्पर्धा आहे. कधी कुठली कंपनी हातात नारळ देईल याचा काहीही भरोसा राहिलेला नाही. म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश असा आहे की कोणाची नोकरी ही कधी जाईल याची काही शाश्वती नाहीये. मग हीच घरातली स्त्री जी घर सांभाळते, घर कोंबडी आहे असं तिला म्हटलं जातं, पण ती जर 4 पैसे बाजूला ठेवत असेल, नवऱ्याच्या आलेल्या पगारातले जे तिला खर्च करण्यासाठी मिळतात, कुटुंब चालवण्यासाठी मिळतात, त्यातलेच पैसे ती शिलकीला ठेवते आणि ठेवत आली. हा इतिहास आहे. कारण पटकन नवऱ्याला कठीण प्रसंगी किंवा अडचणीच्या प्रसंगी कोणी पैसे काढून दिले असतील तर त्याच स्त्रीने काढून दिलेले आहेत. ओके. सो मग तेच ठेवलेले पैसे जर योग्य गुंतवणुकीत गेले तर कदाचित उद्या नवऱ्याची नोकरी गेली तर त्यांचं फायनान्शियल पोझिशन किंवा त्यांना लागणारा फायनान्शियल फ्रीडम हा कदाचित त्या पैशातून साधता येणं, काही अंशी साधता येणं शक्य आहे. किंबहुना त्या नवऱ्याची नोकरी जर गेलेली असेल आणि जर त्याला व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर त्या पैशातून कदाचित त्याला सुरुवातीचं भांडवल मिळू शकतं. सो एक स्टेप स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे. गरजा फक्त नवऱ्याच्या इन्व्हेस्टमेंटसाठीच्या किंवा भविष्यातल्या आहेत असं नाही, तिलाही तिचं आयुष्य जगायचं आहे. म्हणजे तिला सोलो ट्रिप करायची आहे तर तो आनंद तिने का नाही घ्यायचा? ह्याच छोट्या छोट्या गुंतवणुकीतून तिने तो आनंद घ्यायचा आहे. तिला मुलांना घेऊन काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे तर तिला तो फ्रीडम मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी परत नव्यानं नवऱ्याकडे किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तीकडे पैसे मागण्याची गरज नाही पडली पाहिजे. ह्या करता ती गुंतवणूक गरजेची आहे. सो ती जी साठवणूक करते, दर महिन्याला तिच्या हातात खर्च करण्यासाठी जे पैसे मिळतात त्याच पैशातून योग्य गुंतवणूक, म्हणजेच ती SIPच्या माध्यमातून असेल, आणखीन वेगवेगळे प्रॉडक्ट असतील, त्यांचा विचार करून एक स्टेप पुढे येऊन गुंतवणूक जर झाली तर कदाचित त्याचा बेनिफिट तिला, तिच्या संसाराला आणि तिच्या आनंदाला दोन्ही अँगलने हा होऊ शकतो. वा, तू जसं सांगतोयस आता तसं तू फक्त बोलत नाहीस, मला अतिशय महत्वाची गोष्ट आज सांगावीशी वाटते की क्रिसेंटने कमालीचा अनोखा उपक्रम राबवला होता. 3 नोव्हेंबरला खरं तर हा होममेकर्स डे असतो, म्हणजे जागतिक गृहिणी दिवस. पण आज स्त्रियांच्या अनुषंगाने आपण बोलतोय म्हणून हे नमूद करते. आपण अप्रतिमरित्या हा कार्यक्रम सादर करतो आणि अनेक गृहिणींना हे एक पाऊल पुढे नेण्याची जणू काही जबाबदारी आपण सगळ्यांनी उचलली आणि अशा अनेक स्त्रिया आज गुंतवणूकदार आहेत. तर हे पाऊल का उचलावं असं वाटलं आणि त्यातलं एक अनोखं उदाहरण आम्हाला सांगशील का? ओके. सो खूप महत्वाचा प्रश्न छेडला अनघा तू, कारण हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न माझ्या बनलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. गेली 2 वर्ष क्रिसेंट हा गृहिणी दिवस, होम मेकर्स डे असा साजरा करते आणि अत्यंत आनंद होतो तो साजरा करताना, कारण ते सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे मी कायमच म्हणतो त्या दिवशी की माहेरवाशिणीनं यावं, माहेर पण जगावं आणि आनंदाने तिला मिळालेलं गिफ्ट घेऊन घरी जावं. आणि त्या दिवशीचा कुकर हा फक्त नवऱ्यांनी लावायचा आहे, तिला कुठलंही काम करायचं नाहीये. तर ह्या दिवसाची कल्पना कुठून आली, तर असंच एकदा रविवारी बायकोबरोबर भाजीला गेलेला असताना, म्हणजे मंडईत, पुण्याच्या मंडईत भाजी घ्यायला जाणं दर रविवारी आणि बायकोच्या मागे उभं राहून 2 पिशव्या घेऊन उभं राहणं, हे सुखी संसाराचं सूत्र आहे आनंद. ओके. जे मला भावलं कदाचित आणि मला शक्य असेल त्या रविवारी मी ते करतो. तर एकदा असाच गेलेला असताना तिने आठवड्याभराचा पूर्ण बाजार खरेदी केला, सगळ्या भाज्या घेतल्या, पाव किलो, अर्धा किलो, एक भाजी 2 किलो घेतली. आता इकॉनॉमिक्स हा आवडता सब्जेक्ट, गणित हा आवडता सब्जेक्ट, तर मला
जोपर्यंत मी गाडीत बसत नाही तोपर्यंत माझ्या मनात घालमेल चालू होती की माझ्या ह्या बायकोला हा ग्रीन पीस मसाला, हिरवा वाटाणा, ही भाजी 2 किलो का घ्यावीशी वाटली, हा प्रश्नाचं उत्तर मला काही उलगडेना, सापडेना. मग गाडीत बसल्या बसल्या मी तिला हा प्रश्न घातला की तुला सोनाली असं का करावंसं वाटलं की ही भाजी 2 किलो तू का घेतलीस? तर तिचं उत्तर ऐकून मी जरा अवाक झालो किंवा मला म्हणजे थोडं फॅसिनेटिंग वाटलं ते उत्तर. कसं तर तिने असं उत्तर दिलं, म्हणजे 2 उत्तरं तिने दिली. एक तर ही भाजी मी जी घेतली आहे ती या दिवसांमध्ये खाणं शरीरासाठी, म्हणजे आमच्या घरात 5.5 वर्षांची माझी मुलगी आहे आणि वर्षे 72 वर्षांचे वडील आहेत. सो या सगळ्या एज ग्रुपमध्ये या सगळ्यांनी ही भाजी का खाल्ली पाहिजे या दिवसामध्ये. एक म्हणजे ती प्रत्येकाच्या हेल्थचा विचार कसा करते. म्हणजे आपण गृहिणीबद्दल बोलतोय, महिलेबद्दल बोलतोय, नवरात्रीचे दिवस आहेत. ओके. आणि दुसरा विचार तिने जो मांडला, जर मी आज ती 2 किलो घेतली तर त्याच्यात माझे पैसे कसे वाचलेत. ओके. सो ह्या 2 गोष्टींनी मला कुठेतरी जाणवलं की हा एक ग्रॅटिट्यूड आहे आणि हा तिला दिला गेला पाहिजे. मग असंच विचार करत असताना मग माझीच पत्नी का, तर भारतातल्या प्रत्येक स्त्रीला तो दिला गेला पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगाने ती होममेकर्स डे ही संकल्पना पुढे आली. आणि रिसर्च करताना लक्षात आलं की हा अमेरिकेत गेली 150 वर्ष किंबहुना आता 152 वर्ष साजरा होतोय, तर तो भारतातही व्हावा आणि त्याची मुहूर्तमेढ ही पुण्यातून व्हावी, जे सांस्कृतिक शहर आहे. आणि म्हणून होममेकर्स डे ची सुरुवात झाली. मस्त संकल्पना तर तू उलगडलीस, पण याच गृहिणीला मगाशी तू सांगतानाच उल्लेख केला तस भाजी काय, मला तर वाटतं अरे घरात 4 माणसं आली तर बरोबर अन्न वाढवायचं कसं आणि कमी करायचं असेल तर काटकसरीने ते कमी कसं करायचं ह्याचा अंदाज जर तिला असेल तर त्याच्यात या सगळ्याच गुंतवणुकीचाही विचार करताना हे इकॉनॉमिक्स सुद्धा तिला नक्कीच कळू शकतं. आणि म्हणूनच मला प्रश्न विचारावा असं वाटतो की मग हे सगळं समजून घेणारी स्त्री गुंतवणूकदार म्हणून जेव्हा तुझ्या समोर येते तेव्हा ती कशा पद्धतीने रिॲक्ट होते. कारण क्रिसेंट मधलं एखादा फॅन्टॅस्टिक उदाहरण आम्हाला ऐकायला आवडेल की जी गृहिणी होती ती आता मोठी गुंतवणूकदार आहे. ओके. सो ह्याच्यात कसं आहे ना की जेव्हा आपण स्त्री आणि तिची गुंतवणूक किंवा तिचे निर्णय असा विचार करतो, तर मला कायम प्रत्येक स्त्रीकडे बघताना असंच वाटतं की गेटिंग थिंग्स डन फ्रॉम अदर्स कॉल्ड मॅनेजमेंट. म्हणजे आपण कॉलेजमध्ये जाऊन MBA करतो, पण ती खऱ्या अर्थाने MBA आहे. खऱ्या अर्थाने तिचे मॅनेजमेंट झालंय, जी प्रॅक्टिकल मॅनेजमेंटची गुरु आहे. मग तिथे स्वयंपाक असेल, घरातला स्वयंपाक आलेले मॅक्झिमम पाहुणे असतील त्यावेळी वाढवणं असेल किंवा ते कमी करणं असेल, पण प्रत्येकाला सॅटिस्फाय करणं योग्य पद्धतीने हे जे काम, हे जे मॅनेजरियल स्किल आहे हे फक्त आणि फक्त तिच्याकडे आहे. ओके. आता ह्याच्यात इन्व्हेस्टमेंटचा जेव्हा विचार होतो आणि क्रिशनकडे येणाऱ्या महिला, आता एक लेटेस्टच उदाहरण आहे म्हणजे मागचा होममेकर डे झाल्यानंतरचं एक साधारणतः माझ्या मते 69 वर्षांच्या महिला. ओके. हा. तर आता 69व्या वर्षी काय फायनान्शियल गोल असेल आणि काय इन्व्हेस्टमेंट करावी असा प्रश्न त्यांच्या मनात होताच. परंतु तो होममेकर डे अटेंड केल्यानंतर कुठेतरी त्यांना क्रिशनबद्दल, माझ्याबद्दल मनात एक काहीतरी म्हणजे त्यांना वाटायला लागलं की आपण ह्या व्यक्तीला पर्सनल जाऊन भेटलं पाहिजे किंवा क्रिशन जाणून घेतलं पाहिजे. ऑफिसला आल्या, इन्व्हेस्टमेंट बद्दलची सगळी माहिती घेतली. त्या ऍक्च्युली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यांचं आहे किंवा ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घेतात, लिडरशिप कॅम्प घेतात, पण त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कधी केलेली नव्हती. आणि हे सगळे निर्णय ज्या विषयाला आपण हात घातला की पिठाच्या डब्यातून आणि पैसे बाजूला पडतात, तर हे सगळे गुंतवणुकीचे निर्णय तिच्या नावाने गुंतवणूक असताना तिचे मिस्टर घेत होते, पण तिने स्वतःच्या नावाने स्वतः कधी गुंतवणूक केली नव्हती. तर आपला उपक्रम ऐकल्यानंतर, सगळी माहिती तिथे होममेकर्स डेला जेव्हा तिने घेतली त्यानंतर आणि ऑफिसमध्ये चर्चा केल्यानंतर दी फर्स्ट स्टेटमेंट शी सेड की मला आत्ता निर्णय घ्यायचा आणि माझ्या नावाने मला स्वतःला येणाऱ्या इन्कम मधून गुंतवणूक सुरू करायची वयाच्या 69व्या वर्षी. सो एनर्जी हा एक आस्पेक्ट झाला, इन्स्पिरेशन हा एक आस्पेक्ट झाला, पण निर्णय क्षमता ओके जी तिच्याकडे आहे, प्रत्येक गृहिणीकडे आहे, प्रत्येक स्त्रीकडे आहे, तर तो निर्णय त्यावेळी घेण्यात आला आणि त्यांची इन्व्हेस्टमेंटला सुरुवात झाली. मग आता इन्व्हेस्टमेंट करायची तर 69व्या वर्षी किती काळ इन्व्हेस्टमेंट करणार, तर त्यांचे जे साठलेले पैसे होते मागच्या 2 वर्षाचे ट्रेनिंग मधले आलेले, जे इन्व्हेस्ट झालेले नव्हते आणि त्याच्याबद्दल त्यांच्या घरात चर्चा सुरू होती, तर त्यांनी स्पष्ट नवऱ्याला फोन करून त्या दिवशी सांगितलं ऑफिसमधूनच माझ्या की माझे जे पैसे
12 लाख रुपये माझ्याकडे जमा आहेत, याचा पूर्ण निर्णय आज मी घेणार आहे आणि ही गुंतवणूक माझ्या नावाने माझ्यासाठी होणार आहे. वा. ह्याच्यात कोणाचाही निर्णयाचा कोणालाही अधिकार नसेल किंवा कोणी मी त्या निर्णयामध्ये मध्ये घेणार नाही, असं त्या लेडीजने स्पष्ट नवऱ्याला सांगितलं. स्वतःची गुंतवणूक तिच्या नावाने केली आणि मग तिला शाश्वत असं सांगण्यात आलं की बाबा तिला लागणारा मंथली पैसा, कारण ग्रॅज्युअली ती ते क्लासेस किंवा तिचं काम हे थांबवणार होती 1-1.5 वर्षानंतर. त्यानंतर दर महिन्याला तिला साधारण 8,000 रुपये महिन्याला खर्च करण्यासाठी मिळतील आणि तिचं रेग्युलर उत्पन्न तिला तिच्यासाठी चालू राहील आणि तो आनंद तिचा द्विगुणित होईल. सो अर्थातच या उदाहरणातून मला काय सांगायचंय की पुढे या, एज आपलं काही असेल ओके, पण गुंतवणुकीचा निर्णय, आपला निर्णय आपण घ्या. इतर निर्णय जसे आपण घेतो, घरासाठीचे निर्णय आपण घेतो, तसंच गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये मागे सरू नका किंवा मागे पडू नका. म्हणजे तो इन्कम टॅक्स असेल, ती गुंतवणूक असेल किंवा तो फायनान्स रिलेटेड कुठलाही निर्णय असेल. ह्याच्यात एक उदाहरण मी अजून एक ऍड करतो अनघा, जे माझ्याशी निगडीत नाहीये किंवा क्रिसनशी निगडीत नाहीये, जे माझ्या वाचनात आलं. बरं. की एक महिला चार्टर्ड अकाउंटंट, आता मी एक अशा स्त्रीचं उदाहरण दिलं ज्या 69व्या वर्षीच्या होत्या. एक स्त्री जी 32 वर्षाची, तर तिच्या आयुष्यात असा कठीण प्रसंग आला की ती 32 वर्षाची असताना तिचे मिस्टर एक्सपायर झाले. म्हणजे त्यांचं वय साधारण 35-36 असेल. ती स्वतः चार्टर्ड अकाउंटंट, घरचं फायनान्शियल अतिशय उत्तम ओके, म्हणजे पैशाची कुठेही वाणवा नाही. पण मिस्टरांनी सगळे निर्णय, म्हणजे आपण पुरुष प्रधान संस्कृतीबद्दल बोललो, आणि सगळे निर्णय हे मिस्टरांनी घेतल्यामुळे कुठे गुंतवणूक केलेली आहे याची शष्प सुद्धा माहिती तिच्याकडे नसल्यामुळे शी इज अ चार्टर्ड अकाउंटंट, बट स्टील ती सगळी इन्फॉर्मेशन काढण्यासाठी, ती सगळी माहिती एकत्र करण्यासाठी आणि पैसे तिच्या नावाने ट्रान्सफर होण्यासाठी 3.5 वर्षांचा कालावधी लोटला. सो एका उच्च शिक्षित महिलेला सुद्धा हे भोगायला लागतं जर ती त्या निर्णयामध्ये सामील नसणार असेल, सहभागी नसणार असेल तर. सो सांगण्याचा परत मुद्दा हाच आहे की निर्णयांमध्ये सहभागी व्हा आणि गुंतवणूक ही तुमच्यासाठी आहे. शिक्षण आपण घेतोय, पण गुंतवणूकदार म्हणून पुढे या. आणि प्रत्येक वेळी ते पुरुषच जबाबदार असतील असं नाही. मला असं वाटतं स्त्रिया पण कधी कधी तूच कर रे असं म्हणून मोकळे होतात. तर माझ्या मते हा धडा आहे प्रत्येक स्त्रीसाठी दादा, की तिनंही तेवढाच इनिशिएटिव्ह घेऊन यात खरं तर सहभागी झालं पाहिजे. सगळ्यात आणखी एक महत्वाचा भाग मी विचार करत होते की हे तू सगळं सांगतोयस, पण स्त्रीला कन्व्हिन्स करणं सोपं आहे का कठीण आहे? कारण तुझ्यासमोर दोन्ही क्लायंट्स असतात. राईट. सो म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल अनघा, आम्ही प्रत्येक येणाऱ्या क्लायंटला, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल, दोघांनाही सांगतो की आपल्या फॅमिली मेंबर्सला घेऊन आमच्या समोर बसा. म्हणजे चौकोनी कुटुंब असेल, 2 मुलं नवरा बायको, तर चौघांनी बसा. दोघं असतील तर दोघांनी बसा. एकट्याने कृपया निर्णय घेऊ नका. कारण आत्ताच मागच्या प्रश्नात मी ते उदाहरण सांगितलं आणि तेव्हापासून तर मी ते इगरसली फॉलो करायला लागलोय, कारण ती अडचण कोणालाही येऊ शकते. सो एक दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आता स्त्रियांना जेव्हा कन्व्हिन्स करणं आणि ते सोपं आहे की कठीण आहे असा तो प्रश्न घातलाय आणि मी एक स्त्रीला हे उत्तर देतो ओके, म्हणजे जिला मी कन्व्हिन्स करतोय की तू इन्व्हेस्टमेंट कर. काही प्रमाणात तिने सुरू केली पण अजून पूर्ण ऐकत नाहीये. तर म्हणजे मी द्विधा मनस्थितीत आहे की मी स्त्रियांना कन्व्हिन्स करू शकतो की नाही. मी गेली 25 वर्ष कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय आणि उत्तम कन्व्हर्जन माझ्याकडे आहे. म्हणजे माझा क्लायंटचा सगळा जर रेशो बघितला तर 4200 कुटुंब जोडली गेलेली आहेत. याच्यात स्त्रियांचा सहभाग बघितला तर साधारण 50% सहभाग आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे साधारण 1700 ते 2000 महिला क्लायंट आहेत ओके. म्हणजेच मी कन्व्हिन्स करू शकलेलो आहे. माझ्या दृष्टीने कठीण करणं म्हणजे कठीण आहे असं मला वाटत नाही, पण ऍट दी सेम टाइम सर्वांगाने त्यांना समजून सांगणं की इन्व्हेस्टमेंट त्यांच्यासाठी, कुटुंबासाठी, ओव्हरऑल फॅमिलीसाठी कशी गरजेची आहे, कुठल्या कुठल्या टप्प्याला ती गरजेची असू शकते, त्याने काय फायदे होऊ शकतात, हे जर व्यवस्थितरित्या त्यांच्या समोर मांडलं. कारण स्त्री ही सिरियस आहेच, स्वतःच्या पैशांच्या बाबतीत डेफिनेटली सिरियस आहे आणि ते वेगवेगळ्या उदाहरणातून सिद्ध झालेलंच आहे की तिने प्रत्येक वेळी तिच्या कुटुंबाला अडचणीच्या वेळेस केलेली मदत, कुठलीही स्त्री असेल तर हे सिद्ध झालेलंच आहे, वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. तर हा निर्णय घेताना ती पुढे येत नाही, तर तिला पुढे आणण्यासाठीची जी माहिती पुरवायला लागते किंवा जी इन्फॉर्मेशन ऍक्सेस तिच्याकडे असायला लागतो, मग ती शिक्षित असेल किंवा ती शिक्षित नसेल, तिला मिळणारी माहिती पुरेशी असेल आणि तिला जर तो ट्रस्ट दिला, विश्वास तिचा जर संपादन केला, तर कदाचित ते कन्व्हिन्स करणं सोपं आहे, फार कठीण नाही. वाह! म्हणजे थोडक्यात आमच्या प्रश्नांची, शंकांची योग्य उत्तरं मिळाली की आम्ही खिशात. खिशात असं मी नक्कीच म्हणणार नाही,
पण तुम्ही योग्य गुंतवणूकदार म्हणून पुढे येऊ शकता, ज्याने वा. तुमचाच आनंद हा द्विगुणित होणार आहे. नक्कीच. आत्ता आपण मगापासून उल्लेख करतोय की हा सगळा नवदुर्गांचा उत्सव आहे. तर आपल्याकडे कायमच गुंतवणूक असं म्हटल्यानंतर एक ठाशी नाव समोर येतं, ते म्हणजे वॉरन बफे. आज मला विचारायचं आहे की अशी लेडी वॉरन बफे आम्हाला सांग ना. सो लेडी वॉरन बफे असं तर कोणाला पद दिलेलं नाहीये आजपर्यंत, पण मला भारतातल्या ज्या स्त्रिया दिसतात त्याच्यात राधिका गुप्ता नावाच्या लेडी असतील की ज्या खूपच डायनॅमिक आहेत हो. आणि ज्या परदेश सोडून भारतात आल्या आणि ज्यांनी भारतात स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग योग्य केलं. ॲट दी सेम टाइम आज त्या एका कंपनीच्या MD CEO आहेत आणि आज जे फायनान्शियल फ्रीडम वयाच्या 36व्या वर्षी 34व्या वर्षी त्यांनी अचीव केलेलं आहे, यातून दिसतं की शी इज लाईक अन डायनॅमिक वॉरन बफे इन टर्म्स ऑफ लेडी ॲज अन कॉन्टेक्स्ट. दुसरं उदाहरण आपल्याला राकेश झुनझुनवालांच्या पत्नी आहेत. आता राकेश झुनझुनवाला स्वतः ते चार्टर्ड अकाउंटंट होते आणि चांगला पोर्टफोलिओ होता. म्हणजे त्यांचे 3 घेतलेले शेअर्स तर सगळ्यांनाच माहिती आहेत. ओके, आता त्या शेअर्सची माहिती इथे नको आपण हे करायला, पण तीच इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करण्याचं धारिष्ट्य दाखवणं हे सुद्धा एक म्हणजे खूप मोठं उदाहरण आहे असं मला म्हणता येईल. आणि त्यांनाही मी वॉरन बफे असं म्हणू शकतो, लेडी वॉरन बफे, ज्यांनी ती गुंतवणूक आज राकेश झुनझुनवाला सर नसताना देखील कंटिन्यू ठेवली. कोणाचंही न ऐकता, फॅमिली मेंबर्सचं कुठेही लक्षात न घेता इन्व्हेस्टमेंट आहे तशा कंटिन्यू ठेवलं आणि त्याचा बेनिफिट त्यांना होतोय. सो डॅशिंग अँड डायनॅमिक वॉरन बफे ऑफ इंडिया असं आपण म्हणू शकतो. क्या बात है. सो यापैकी आपण एक वॉरन बफे होऊ शकतो का, हा विचार आपणही नक्कीच केला पाहिजे, नाही का? सो आणखीन एक मुद्दा इथे मला जाता जाता सांगायला आवडेल अनघा, की आता हा सगळा आपण नवरात्रीचा एपिसोड केला. स्त्रियांना आपण सांगतोय की इन्व्हेस्टमेंटला पुढे या, गुंतवणूकदार म्हणून पुढे या. तर एक तर निर्णय घ्या, गुंतवणुकीचे निर्णय स्वतःचे स्वतः घ्या, ज्याने कुटुंबाला सपोर्ट हा होणारच आहे. जनरली असं बघायला मिळतं की स्त्रिया निर्णय घेत नाहीत. का घेत नाहीत तर त्यांना माहिती देणार कोणी नाही. म्हणजे क्रिसंट आहेच, फक्त क्रिसंटकडेच आलं पाहिजे असं काही नियम नाहीये. कुठेही जा, पण निर्णय क्षमता निर्माण करा, कोणाचा तरी सल्ला घ्या, त्या सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही आणि त्या सल्ल्याने योग्य निर्णयापर्यंत पोहोचा. स्वतःचा आनंद द्विगुणित करा आणि इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेतल्यानंतर तो आनंद अबाधित राहील, यात कुठलीही शंका नाहीये. सो नवरात्रीच्या निमित्ताने मला इथे सगळ्या स्त्रियांना हेच सांगायचं आहे की तुमच्यातल्या नवदुर्गा आहेतच, त्या शाबूत आहेत, तर त्यातलं 10वं पद जे आहे ती इन्व्हेस्टमेंट आणि तुमचा आनंद हा अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून पुढे या. आज दादाने अनेक गोष्टी सांगितल्या, टिप्स दिल्या, तर हे आपण कायम लक्षात ठेवूया. आपल्याच आत एक दुर्गा आहे, एक सरस्वती आहे, एक धान्य लक्ष्मी आहे, तशी धनलक्ष्मी सुद्धा दडलेली आहे. तर ही सगळीच रूपं आपण स्वतःच अनुभवायची आणि आपलंच एक पाऊल पुढे कसं टाकता येईल याचा विचार करायचा. आपण ठरवलं तर आपणही घेऊ शकतो की कोटीच्या कोटी उड्डाणे. पुढचे एपिसोड असेच बघत राहा आमच्या क्रिसेंट MFD या YouTube चॅनलवर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना नवरात्रीच्या उदंड शुभेच्छा. नमस्कार.